सगळे आले? होय सर. आज आपल्याला रेड घालायला जायचंय. रेड फार महत्वाची आहे. गावाबाहेर तो धायगुड्याचा बंगला माहिती आहे तुम्हाला? धायगुड्याचा सासरा आपली गंगी नाही की तिथं गाढवा मी काय बोलतो ते समजतंय का तुला? तर त्या बंगल्यात फार मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. गावातील प्रतिष्ठित लोक तिथे जुगार खेळायला जातात. खेळायला तुम्हाला नाही तर काय, काम फार जोखमीचं आहे. थोडीशी जरी चूक झाली आणि आपली रेड फसली तर तुमच्या तर नोकऱ्या जातीलच, परंतु तुमच्या बरोबर माझी सुद्धा नोकरी जाईल. सगळ्यांची नोकरी झाला कशाला तेच बोलतो. हा तर मी माझा प्लॅन तुम्हाला सांगतो. रात्री ठीक 10 वाजता त्या बंगल्यात जायचं. 10 वाजता? हो. मग जेवणाला पाहिजे. जेवायचं बरं सुस्त नालायक. हा तर मी काय सांगत होतो की रात्री 10 वाजता तुम्ही त्या बंगल्यात जा, कुंपणात लपून बसा आणि मी साध्या कपड्यात तिथं येईन. एक पेक मारा ना. हा टाका टाका टाका. 10 रुपये टाका. तुम्ही सर्व हमारा 10 रुपये का नोट देऊ. साहेब अंधारात काही दिसलं नाही. रामखोर, मी एवढा कुकुट तर ऐकू येत नाही तुम्हाला? माणसात की जनावर? पाय ठेवतो तुमचे. अरे इथंच लागलेलं दिसतंय. चूक झाली आमची, चूक झाली आमची. चूक झाली की बरोबर आहे ते आता पोलीस स्टेशनवर. साहेब साहेब पंचनामा करा. साहेब चला, एकाला सोडू नका. हलकट नालाय साहेब. चला आता काय झालं आणखी? नाही साहेब, माफी लिहून दिली. गरीबावर दया करा साहेब. मूर्ख चालते व्हा. नशीब माझं की रात्री तुम्ही मला गोळी घातली नाही. हो साहेब, अंधार होता म्हणून सगळं घडलं. साहेब अंधार नसता तर आम्ही तुम्हाला धोपटलं असतं का? दिवसा कधी धोपटले? यू ब्रूट. काय म्हणते? हा हुकूम घ्या आणि चालायला लागा. बदली केली साहेब. नो डिसमिस. डिसमिस? हो, मावशी जोड्याने मारेलो. काय? आम्हाला ड्रेस उतारा आणि चालायला लागा. तसंच नाही आपले कपडे घालून. साहेब पाया पडतो. गेट ऐकायलाच तयार नाही रे. त्याला ऐकावंच लागेल. त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे त्याला काय सांगायचं? त्याला सांगायचं हा डिसमिसचा हुकूम कॅन्सल करा असा. मग हे पण त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे जाऊ असा. मग जायचं. काय काम आहे तुमचं? हा कागद आहे. काय त्यात? बघा ना वाचून. हॅलो. हा साहेब नाही पण आता कामात येते. तुम्ही वाचत होता ना म्हणून त्यांनी फोन देतात. दुसरं काम त्याच्यात बाईचा फोन होता. फोन असेल. अहो साहेब बघा, आमचं काही चूक नाही. तसं मी तुम्हाला आम्ही उपाशी मरून जाऊ. लक्षात घ्या तुम्ही जरा. ऑर्डर बरोबर आहे. चालते बा तुम्ही. नाही साहेब, आमची मावशी आमच्या नावाने बोंब मारे. खरं सांगतो. चालते बा म्हणून सांगतो तुम्हाला. पण साहेब असं काय घडते तिकडे? बरोबर. काय साहेब? 2 ग्लास पाणी घेऊन ये. चल. यू फूल. यू गेट आउट. पाय धरतो. आय से यू गेट आउट. तुझ्या पाया पडतो साहेब. गेट आउट. गेट आउट. साहेब लय भडकलं रे. लय बरं. अरे आपण असं करू काय? नाडी पकडू. त्यांचा नाडी कुठे? पट्टा आहे. ती नाडी नाही, बघ घरची नाडी. किती साहेब मी ऑफिसमध्ये वाघ असला तरी घरी इमानदार म्याव असतो. असो त्या बायकोला भेटे तिचे पाय धर आणि तिला सांगायचं सगळं. अरे ती नुसती नोकरीवर नाही ठेवायची तर त्या इन्स्पेक्टरला डिसमिस करून टाक.
आम्ही आहोत. अहो आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी हरिभाऊ आणि हा नाऱ्या. बरं का जरा आलेच मी हा. हे कोण आहे? साहेबांचा लहानपणचा पुतळा असेल. असं होय. अहो सारखं गुरगुरत असतात बघ. काय काम आहे यावेळी? तुमच्या बापाने हा? आपल्या वडिलांनी वडील? पप्पा पप्पा? आपले डॅडी कोण डॅडी? आमचे साहेब अय्या ते माझे वडील काही माझोबा आहे. आ? नाही नाही मिस्टर आहेत मिस्टर. मिस्टर अहो, हे काय? अहो, उठा उठा. काय झालंय? पुन्हा तुम्ही इथं? अय्या आता की नाही एक गंमतच झाली. कसली गंमत? हे दोघे हवालदार की नाही हा. मला तुमची मुलगीच समजली. मुलगी? हे मूर्ख गाढव पाहिजे मुलगी समजले. मी काय एवढा म्हातारा दिसतो? तुम्ही कसले म्हातारे उलट बाई साहेब म्हातारे. काय होणार? गेट आउट गेट आउट यू फूल गेट आउट. हे सरकारी कपडे काढून टाका आणि चालते वा. मी म्हातारा दिसतो? अय्या आपल्या जोड्या किती छान आहे. सब नशीब का चक्कर है बाबा. हाँ बाबा. हाथ पे नशीब का रेशा मांगते. हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू. ऐसा बोला है ना किसी ने तो. हे काय करतो तंबाखू काढ तंबाखू चल. असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशाह. तू बसलायस ना तसा. माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला. काय सांगतो? 3 रुपये 12 घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं. अरे मी ओळखलाच नाही ना त्याला. थोडक्यात चुकलं रे. नाहीतर आज मी चल तंबाखू उडाला. सांगता येत नाही तंबाखू उडाला म्हणून. हे तंबाखू मावशे कुठे चालली? बागेत फिरल्या असेल काय फिरतं इकडे तिकडे. हे पोलीस स्टेशनच आहे ना वा? अरे हिला काय बोरी बंदर ठेसन वाटला काय? बाहेर बोर्ड नाही वाटला काय? पोलीस ठेसन कम्प्लीट. अहो महिना झाला पप्पांचो गावात गेलाय त्याचा अजून पत्त्या नाही. लेकराची जाते. पळून गेला असेल दोस्ताच्या संगतीनं. येईल परत. आईची आठवण झाली की येईल परत. बरं एक सांगा त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. सदरा चड्डी म्हणजे कळतं तुम्हाला? अहो त्यो माझा पोरगा नाही तुमच्या एवढा हाय माझा बाबा. तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही? नाही. मग कोण आहे? यायला लाजलं काहीतरी भलतच दिसतंय. लाजू नका लाजू नका लाजू नका. मला एक सांगा त्याचा ठाव ठिकाणा त्याचं काय नाव गाव त्याचा काही फोटो वगैरे का ना? फोटो आहे द्या. हा बघा. काय याच्यावर काहीच नाही. नळाखाली धुतला काय? नाही मग असं आहे वय. हा तुमचा बबन कुठला? हा तर तुमचा बबन काय? उतरलात कुठे तुम्ही? काय पत्ता बित्ता असेल की नाही तुमचा? माझी मैत्रीण असते इथं. मैत्रीण असते का तुम्हाला? मी तिच्याकडे जाणार होते. तिच्याकडे जाणार आहे काय? पण म्हटलं आधी इथे यावं. आधी इथे यावं काय? मग तिथे जावं. नंतर तिथे जावं काय? ठीक आहे चांगलं चांगलं आहे. बसा ना बसा बसा. ही खुर्ची घ्या. चांगली साफ केलेली आहे. माणसानं नेहमी डोकं चालवावं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात. म्हणजे मला म्हणत नाहीत असं एक जनरल म्हणतात. मला एक सांगा नाव काय तुमचं? माझं नाव बेबी. मी नाव विचारलं वय नाही. माझं नाव बेबी. बरं बेबी 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 बेबी. बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी पत्त्याची बेबीचे याचं हे मैत्रिणीचा पत्ता. का तुम्ही चल लवकर. अरे पण
तर फुकटचा पगार पाहिजे काय? आणि तो दुसरा रेडा कुठे गेला? हॅलो मालक साहेब. हॅलो मालक. अरे गिरणी कोणी तुमच्या बाण उघडायची का काय? जरा आम्हाला टाइमच झाला. टाइम झाला? ह्या कोण तुमच्या आया इथं ताटकत उभा राहिल्यात ना? आमच्या आया म्हणजे आमच्या बापाची कमालच म्हणाय. मावशा म्हणा की राव. त्यात भुशाचा थोबार फोडून ठेवी. कमरत लाता घातल्या पाहिजे तुमच्या. पगार पाहिजे. कामं कोणी तुमच्या बाण करायची काय? नाही त्याचं काय झालं मालक? काल रातच्याला काय तुझी म्हातारी उलटली? माझी नाही तुमची म्हातारी. काय म्हणाला? भेटली. अरे नाऱ्या बऱ्या बोलाने गिरणी सुरू करा. चला चालतं वा. काय ग ताने सकाळ मावशे काय झालं ग? रागाला आलीस? नाना काय बोलला? नाना कशाला बोलल? तुझा नाराज सुसड्यागत बोलला माझ्याशी. कवा? मगा पळत चालला होता सडकनं. मी हाक मारली तेव्हा तर. म्हणून रागावलीस? हाती येडे. चल चहा घेऊया. चल. आज उठायला उशीर झाला म्हणून धावत पळत चालले होते. चहा चुकून घेतला नाही. धांदरटच आहे तू ग. म्हणून रागवलीस? अगं एवढं रागवायला लागली तर मोर संसार कसा व्हायचा? हा अगोदरच सांगून ठेव हा. नाहीतर मी आपली नाऱ्याला दुसरी पोरगी बघल. आत्ता काय ग? नाऱ्या काय आईला मालक लय गुरगुरला रे. त्याच्या बाच काय जाते गुरगुरायला. लोट भरलेलं कुत्र साल पगार देते टीजवर. काम करून घेते पाठीवर. मावशी तो रोज ओरडते पगारवाढीबद्दल. बरोबरच आहे. साला काय पगार आहे? सकाळी 4 घंटे काम करायचं, दुपारी 4 घंटे काम करायचं आणि पगार काय तर हे खाली पडलेलं पीठ गोळा करून घरी न्यायचं. त्याच्यात मालकाचा वाटा आहेच. मायला त्याच्या काय सांगू चाकरीच बेकार. नाही मालकच बेकार आहे. रामराम मालक. राम सावकार. कधी आलायचा? कसं माझे रेड्यावाने बघ आणि वर आपल्यालाच रेडा म्हणतोय. मला बघून म्हणतोय. तुला बघून एकदा शिंगावरून खाल पालथा. येताना बोंबलते जाताना बोंबलते. सरळ कधी साला बोलतच ना. अरे असं वाटतं एक दिवसाची छडी टांग मारावी आणि टांग दिशी पालथा पडलाच पाहिजे. त्याला ऐकतं रे पळ. शाळेला गल्लीत लय पोरं झाले बघ. तरी बरं येड्या आपल्या दोघांची अजून यात भर नाही. मावशे या मावशे आज ज्यादा पीठ आणले बरं का. हात मेल्यानं रोजचाच कचरा आणलाय. गुराला घालायचं लायकीचं बी नाही. हे मावशे तू नेहमीच कशी का कोकरतीस? फुकटचं मिळते तरी रोज आहेच बघ. फुकटचं का? दोघं बी रगात आहे की. तो काय पगार देत नाही होय? दोघांच्या पगारात एकाचं तरी भागताय का? भागत नाही. भागत असतं तर मला कशाला रानात जावं लागलं असतं. घ्या गिळा. गिळा काय प्रेमाने बोलते अगदी. गिळा नाही काहीतरी मावशीची माया कमी झालेलीच आहे आजकाल. दोघांचं बा जा धुवून ये. कशाला धुवायचे मला जाऊ. ये. त्याला आमचं मालक आहे ना लई साडं शिकली लई भेरकी. पगार वाढव म्हणलं की गांजे कसावाने डोळं करते. दाखवतोय अंगावर. काकणं भरा हातात. मोठच्या बैलावानी खाली मान घालून काम करतायचा. तो कशाला दात देईल? जर अंगातलं पाणी दावा. म्हणजे मारामारी करायची म्हण की. मारी करायला कशाला पाहिजे? मग स्वतःच पैसा मागायला कुणाचं भ्या आहे वय? सरळ सांगायचं आम्हाला पगार वाढीव. बस मावशी आता मी चिडले. मालकाकडे जातो आणि त्याला सांगतो हो छबराव पगार वाढ पाहिजे. ते मला हिचं कशाला सांगतो? तिथं मालकाला जाऊन सांग की. काय देतोय काय? स्वतःच्या गल्लीत कुत्रं लई भुकतय पण बाहेर गेले की शिपूट घालतं. हे मावशी तुला कुत्रा म्हणाली. कुत्रा हे मावशी तू आम्हाला समजतेस काय? अगं जगात आम्ही कुणाला घाबरत नाही. काय भूताला सोडून. भूताची गोष्टी वेगळी. मावशी आम्ही जर बिघडलो मालकाला सुद्धा नरम करतोय बघा.
एवढं तरी करून द्यावा. असं आज बघच तू असाच गिरणीत जातो मालक असा येईल. काय रे अरे काय मला पगार वाढ पाहिजे काम करायला नको लाच घालतो कमरत. हो मालक लाच घालायची ते जरूर घाला पण पायटन काढून ठेवा. गप कुणाला बोलतो आवाज अडवायचा नाही हा. काय करशील काय करेल शेंदूर घालून पान दिल तेव्हा कळत. काय मावशे काय बी करा दम द्या नाहीतर पाया पडा पण पगार वाढ झालीच पाहिजे तरच समजेन तुमच्यात पाणी आहे. हा कसा घ्या. काय प्रेमाने बोलावती कौतुकच नाही तुला बघ. अरे उगीच लोक म्हणतात माय मरून मावशी जगू. आता दळकं लाकूड बघितलंस का गप जेव. जेव रे बाबा जेव. माझी भाकरी आता काय करतो किती खातो पोट किती वाढलं याच्या तब्येतीला जपायला पाहिजे आता माणसाने. ती त्याची भाकर हा, जे. तुला त्याची काळजीच नाही सत्य माहिती तू जेव रे. हा. जपायला पाहिजे. धर तू. हा. हे घे. ते होय तुझं. हे नाऱ्या हा सांच्याला मालकाला बोलायचं की पगार वाढवा म्हणून. मावशीने किती कष्ट करायचं रे. खरंच? अरे तू जरा हो मोर मी जरा मारा नेऊन जाऊन येतो. हे मी पगाराबद्दल बोलतोय आणि तुझं लक्ष मारणार होय. ड्युटीच्या टायमाला पोरीच्या मागे हिंडणं बरं नवं. काय झालं सकाळी तानी लई नाराज मी जरा ती समजूत काढून लगेच येतो ना. असं होय तिची समजूत काढतोस. जा 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 जा. हे मालक ओरडत्या लवकर ये. आलोच. लई रागवलीच वाटतं. जा बोलू नकोस माझ्या संग. मग तू बोल माहिती. अगं सकाळी मी लई घाईत होतो असं काय. मग आता निवांतपणा ठेवला भाई तुला. अगं निवांतपणा कुठला हाऱ्याला पाठवा गिरणी खोलायला मी तुला भेटायला आलो. मग भेटलाच नव जा की आता. खायला ही काय भेट म्हणायची होय. मालक आमचं लई खडूच आहे ग. मालकाला घाल घेऊन वाचन वाटते. अगं मालक जवळचा का मीर. आता मालक एवढं थोडं जवळ येतोय. आठवण तर होती का माझी कामामोर. आठवण तुझ्या आठवणीनं मला कामाची आठवण राहीना. तिकडे गिरणी सुरू झाली असेल. आणि इकडे तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू झालाय. सांग आपण जोरदार कधी भेटायचं. सांग ना. लाडी गोडी लावून ना ग. लगीन झालाय बिगर काय बी मिळायचं नाही. या 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 या. या या. नमस्कार. अगं बाई भाऊजी पण आले. हा? चला चला ना. गाडीमध्ये ओळख झाली. एकाच ट्रेन आलो ना आम्ही. म्हटलं तुमच्या घराबरोबर आमचा चांगला घरोबा आहे. हो ना. सोडतो तुम्हाला घरापर्यंत. बाकी हे मात्र छान झालं हो. थँक्स. आता तुम्ही जायला हरकत नाही. हा? म्हणजे आता आलोच आहे तर चहा पिऊनच जाईन म्हणतो मी. काय वेणी घरोबा आहे ना आमचा घरोबा आहे. छे मी तर म्हणते जेवण करूनच जा तुम्ही भाऊजी. भाऊजी घरोबा आहे घरोबा. नाही तर काय मी आणि बाळासाहेब जुने मित्र आहोत ना मी. लंगोटी मित्र. त्यामुळे वहिनी मलाही भाऊजीच म्हणतात. चला ना चला हा. हात पाय धुवून घ्या. तेवढंच फ्रेश वाटते. चला. चला तोपर्यंत मी चहाची तयारी करते. चला ना. चला चला. भाऊजी हा? हा काय प्रकार आहे. हे मी बाळासाहेब आहे आता बोलायचं नाही. अहो, बाळासाहेब दुपारी येणार आहेत म्हणून सांगायचं. बाळासाहेब दुपारी येणार आहेत. दुपारच्या गाडीने येणार आहेत. त्यांनीच मला सांगायला सांगितलं ना. हे मी वर गेलो तर चालेल ना. म्हणजे काय वर बाई. वहिनी मी करते ना पोळ्या. तुम्ही जांघोळीला. काही नको ह नाहीतर आली भेटीला आणि धरली भेटीला असं व्हायचं. हे बघ तूच विश्रांती घे मी करते पोळ्या. अहो मला सवय आहे पोळ्या करायची. वा पाहुणा असावा तर असा. हा आमच्या भाऊजींना की नाही असा मोकळेपणा फार आवडतो. एक विचारू का बहिणी. काय
बाळासाहेब तुमचे भाऊजी जरा विक्षिप्त आहेत का? विक्षिप्त, व्यसनी. कुणी सांगितलं तुला? नाहीत ना? ते बरोबर आलेत ना त्यांनी. अगं त्यांचं काय मनावर घेतेस तू? प्रत्यक्ष पाहून मगच माणसानं मत बनवावं. वाटलंच मला. माझं नाही चांगलं मत झालं त्यांच्याबद्दल. मित्र म्हणायचं आणि खुशाल निंदा करायची, तीही पाठी मागून. वहिनी, वहिनी. करपली पोळी म्हणून परतली. काय पाहिजे तुम्हाला? पाणी पाहिजे, तहान लागली आहे फार. पाणी. अरे वा, खरंच पाणी आहे की? पाणी फारच गरम झालं होतं. बरं आहे, निघतो आम्ही. असाच दयालो बसू द्यावा आमच्यावर. काय खरे बाळासाहेब याच्या अगोदर गेलं पाहिजे ना आम्हाला. हो, नाहीतर उगाच भलताच गोंधळ होईल. काही गोंधळ व्हायचा नाही. का का का? आपला माणूस पाहिलं नसलं तरी ओळखता येतं. असं होय? अरे वा. नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा रागाने तव तनुही. अरे बापरे. अगं आवरलं की नाही तुझं? बाळासाहेब आलेत म्हणे मगाशीच. वरच आहे. हो झालंच की. त्यांनी तुला वर बोलावलंय. कशाला? चहा घ्यायला. म्हणजे मला पाहायला? आता त्यासाठी झालं ना आपण इथं. मग आणि हो, त्यांना तुझ्याशी एकटीशीच काहीतरी बोलायचंय म्हणे. एकटीशी? हो. अगं चल आटोप लवकर, आपल्याला उशीर होतोय. चल चल. एकटीशी काय बोलायचं? बसा खाली. चहा ठेवा तिथं. चहा ठेवा तिथं खाली. तुम्ही पण या. काही विचारायचं होतं ना तुम्हाला? कोणाला? तुम्हाला. हा. मग विचारा. तुमचं नाव? बिंदू. सिंधू. सिंधू नाही, बिंदू. इंदू. काय ऐकायला काही कमी येतं की काय कोणाच ठाऊक. शिक्षण भरपूर, पोटभर. जेवण नाही विचारलं, शिक्षण. तेच ते. तुम्हाला गाणं बिणं नाचता येतं काय? नाही. तुम्हाला नाच बीत गाता येतो काय? नाही. बार बार. तुम्हाला पेटी बिटी वाजवता येते काय? हो. आणि तुम्हाला तबला वाजवता येतो का? चांगलाच वाजवता येतो. तुम्ही? माफ करा तुमची थोडी फसवणूक केल्याबद्दल. ऐकलं होतं ते खरं म्हणायचं. काय ऐकलं होतं? विक्षिप्त, लहरी. घ्या. बटाटे वडे. वा वा वा. गरम आहेत, खाऊन टाका ना लवकर. तू काय? मला नको, तुम्हीच खा. मी एकटाच? आज तुझं काहीतरी बिनसलेलं दिसते. काय नाही हो, खरंच काय नाही. बोलत का नाही? आमचं काही चुकलं का? भलतेच काहीतरी. मोठ्या माणसाचं कधी चुकतं का? आणि मग काय झालंय तरी काय? गावाकडून पत्र आलंय. अरे कुणी गचकलं का काय म्हणा? पोलिसांनी धरून नेले माझ्या मामे भावाला.
का ग मित्राचं नाव घेऊन बोर्डाच्या परीक्षेला बसला, नाव घालवलं घराण्याचं. अरे पण एवढ्याशा गोष्टीने घराण्याचं नाव कसं जाईल? एवढीशी गोष्ट गावकरी बोलतात आता 2 वर्ष जाईल खडी फोडायला. अरे बापरे, एवढी शिक्षा आणि खोटं नाव घेतल्याबद्दल? मग काय राजवाड्यात ठेवतील, हातात बेड्या ठोकून चांगली वरात काढतील गेटापर्यंत. अगं बाई, काय ग? पोलीस पोलीस? पोलीस तिकडे कशाला? राजाभाऊ जगदाळे आहेत का? काय काम आहे? साहेबांना बोलवलंय गेटावर. गेटावर? गेटावर कशाला? त्या रघुपती राघवला धरलं नाही का त्यांनी, हा त्याबद्दल सरकार बक्षीस देणार आहे त्यांना. असं होय राजा भाऊ, आता तर असे होते. गेले वाटतं बाहेर, सांगेन त्यांना मी आल्यावर. बरं बरं, लवकर पाठवून देताना. बरं खांडेकर साहेब वाट बघतात म्हणून सांगा. ठीक आहे. वाईट काय आणलंय तुम्हाला? काय म्हणतो ऐकला पण काय म्हणतो नाटक एकदम बंद झालं. मी महाराजांना स्पष्ट सांगणार आहे की त्या मार्तंडराव जगदाळांचा पोरगा मी नवा तू आहे. तू कोण म्हणून महाराजांनी विचारलं तर? मी सरळ त्यांचे पाय धरणार, त्यांना सांगणार मी चांबाराचा बाबणे आहे. अरे हे बाबा आता नको करू माझ्या. गरीब असणं पाप नाही, पण हे श्रीमंताचं सोंग घेणं गुन्हा आहे, गुन्हा. आईला खरं सांगायची पंचायत, खोटं सांगायची पंचायत, मग त्यापेक्षा खरं सांगितलेलं कुठं वाईट? हे बाबा, काय काय हे बाबा, हा, काय तू माझा दोस्त आहे का नाही? चल चल राजा, हे तुम्हाला दोस्त नाही काय? अरे पण तू आता पोरगी हाताशी आले आले तुम्हाला दगा देणार काय? हा? राजा, इतके दिवस थांबलात का नाही? हा आता थोडे दिवस थांबा. हा? राजा, म्हणजे तुझी माझी भेट तुरुंगातच होणार. 2 वर्ष मी खडी फोडणार आणि तू त्या शालीला घेऊन माझ्या समाचारला येणार. त्याच्या अगोदरच कल्पना असते ना राजा. मी कल्पना देतो ना महाराजांना, पण तशी संधी मिळाली पाहिजे का नाही? हा? त्याच्यात माझं भांड फुटलं तर? हा, एवढंच नाही का, ते मी बघून घेतो. हा हा, तू असा कर, काय तू गजाच्या खोलीत राहतो. जमायचं नाही? अरे ऐक. नाही जमायचं. येते. नाही प्लीज, हे प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय काय? तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही आता. तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुटा. हे, तसं नाही. ए, चल राजा. नाही नाही. हे प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय काय? तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही आता. तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुटा. हे, तसं नाही. ए, चल राजा. नाही नाही. शालिनी, तू इथं राजावर कशाला आली? तर 2 दिवसापासून वाट बघते तुमची. त्या गुलाबरावाने घेऊन नकोसा केला माझा. म्हणून इकडे आगीतून फुपाडीत आलीस. अगं महाराजांनी जर तुला पाहिलं तर उभं. पाहिलं तर पाहिलं, काय करतील ते? काय करतील? काय सांगणार तुला? महाराज म्हणजे भलताच पावरबाज माणूस. बाई दिसली की इश्श, इतकी का मी सुंदर दिसते? घ्या. महाराज चेहऱ्याकडे बघतच नाहीत, नुसती बाई असली म्हणजे झालं. हो. ऐका, महाराज महाराज माझा पुढे जाऊ तू पुढे इकडे ये. आणि कपाळाला कुलूप आहे. नाही, पेटीत आहे, पेटीत. नाही, पेटीत नको, अजिबात नको, पेटीत नाही. त्या नाही, तुला खाली जाणार नाही. हा, तू असं, तू गुडघ्याला हात नीट. गुडघ्या हा. अरे बापरे. काय बाबण्या? महाराज ठीक आहे ना? हा हा? गड 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 गड. अरे अरे तिथं बसू नका महाराज. म्हणजे खुर्चीवर बसा तिकडे. असं ठीक आहे. पण काय रे, मी या जागेवर बसलो म्हणून तुझं काय बिघडलं काय? हा? हा? महाराज ती माझी झोपायची गाडी आहे महाराज. असं पण काय रे, तू ज्या गादीवर झोपतोस त्या गादीवर मी बसलो तर तुझी काय हरकत आहे त्याला? काय? हा? अरे मी राजा आहे आणि राजाने मी गादीवर बसतो काय? महाराज त्या गाड्या आता गेल्या, आता फक्त बळकट्या राहिल्या. हा? हे आवडलं मला तुझा, फारच आवडलं. गुड 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 गुड. अरे अरे ही कोणी चलपलेली? ही माझी हा, असू दे रे, बहीणच ना.
हा मग इथं अशी अडचणीच्या जागी का बरं लपली ती? काय आहे, आम्ही लपंडाव खेळत होतो. लपंडाव गडगड आम्हाला लपंडाव फार आवडतो. आम्ही नेहमी खेळतो. अरे पण ह्या अशा अडचणीच्या जागी लपंडाव खेळण्यापेक्षा आमच्या राजवाड्यावर का पाठवत नाही तिला? आम्ही खेळू लपंडाव. काय हं? ये जवळ ये, लाजू नको. अरे महाराज हं? ती माझी बहीण नाही हं? बायको व्हायची आहे माझी. फार लवकर तोंड उघडलं. आता केवढा घोटाळा झाला असता. चल गे. पण महाराज मी कळलं. अरे आता लवकरच अगदी मोठ्या ताटात तुम्हा दोघांचं लग्न उडून देतो बघ. आणि हो उद्या माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या करमणुकीच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. नाही तुझ्यावर नाही, तुम्हा दोघांवर आहे. तर समारंभ तसा घरगुतीच आहे. काय मग कराल ना तयारी? गडगड महाराज गडगड महाराज गडगड